अध्यक्ष महोदय, होळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर रक्ताची होळी खेळण्यात आली। अध्यक्ष महोदय, मगापासून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा विषय मांडण्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला वेळ मागतोय। अध्यक्ष महोदय, चंद्रपूर वर्धा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणाऱ्या बांबर्डा रेती घाटावर अध्यक्ष महोदय पुलगाव येथील रहिवासी भारतीय जनता पार्टीचा शहराचा महामंत्री याला त्या रेती घाटावर बोलावून त्याच्यासोबत अजून 4-5 लोकांना बोलावून त्या ठिकाणी त्या रेती घाटावर गेल्यानंतर त्याचा जाण्याचा मार्ग बंद करून अध्यक्ष महोदय त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला। अध्यक्ष महोदय, आणि हा हल्ला करण्यात आल्यानंतर त्याला पाण्यात बुडून मारण्यात आलं। अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणी त्याचा कट रचून निर्दयी खून करण्यात आला। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी खून करणारे 20 लोक असून फक्त 14 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या ठिकाणी 12 लोकांनाच फक्त त्या ठिकाणी अटक करण्यात आली। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय की जे 20 लोक त्या ठिकाणी होते त्या लोकांवर कट रचून खून करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याची सीआयडी चौकशी करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे रेती घाटामध्ये हल्ले होऊन आलेले आहे अध्यक्ष महोदय, ते हल्ले यासाठी होऊन आले की त्या ठिकाणी एटीएसची मोजणी नाही, त्या ठिकाणी सर्वे नंबरचं सीमांकन नाही आणि यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय भांडणं होऊन राहिले आणि त्या भांडणाचं पर्यावसन त्या खुनामध्ये झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मागणी करतो की या ठिकाणी जो निर्दयी खून करण्यात आला, भरत नागपाल हा महामंत्री आमचा त्या ठिकाणी मारला गेला, त्याची सीआयडी चौकशी करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, ही मागणी मी या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जर न्याय द्यायचा असेल अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मी मागणी करतो आहे की उद्या याची घोषणा करण्यात यावी अध्यक्ष महोदय की याची सीआयडी चौकशी करण्यात येईल म्हणून। एवढी मागणी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल धन्यवाद।